आज पुन्हा एक अनुभव घेऊन हा व्हिडिओ तयार करते। माझे जे अनुभव आहेत यूट्यूब क्षेत्रामध्ये काम करत असताना आणि ते अनुभव नक्कीच कोणासोबत तरी नक्की रिलेट करत असतात आणि त्यामुळेच मी माझे अनुभव शेअर करत असते। यूट्यूब क्षेत्र निवडणं प्रत्येकासाठी सोपं नसतं आणि जसं व्हिडिओमध्ये आपण एखाद्याला एकदम बिनधास्त बघत असतो, हसत मुखाने व्हिडिओज बनवत बघत असतो, ते बनवण्यामागे बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या तुम्हाला माहीत नसतात किंवा कोणाला त्या कळतसुद्धा नसतात। आणि बऱ्याच अशा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत की ज्यांना यूट्यूब क्षेत्रामध्ये काहीतरी करायचं आहे, यूट्यूब क्षेत्र असो की कुठलंही क्षेत्र असो ज्यामध्ये त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे, छोटंसं का असेना स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे, तर ते स्वप्न त्या बघत आहेत आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी कुठेतरी त्या धडपड करत आहेत। आणि ती धडपड करत असताना त्यांना जेव्हा सपोर्ट मिळत नाही तेव्हा त्यांची जी मनस्थिती आहे ती काय असू शकते ना, माझ्या एवढं तर ही गोष्ट कोण समजू शकणार नाही, मला तरी असं वाटतं। कारण की मी यूट्यूब स्टार्ट केलं, मला कुणाचा सपोर्ट म्हणजे नव्हताच, सपोर्ट तर नव्हता, पण तरीसुद्धा मी टिकून राहिले आणि कोणाशीही आपल्याला वाद घालायचा नाही या गोष्टीवर ठाम होते। मी म्हटलं की चला आपल्याला करायचं आहे, आपण करायचं, चांगल्या रीतीने करायचं। कसं असतं ना, एखाद्याची विचारशैली आपण नाही बदलू शकत। तुम्ही कितीही चांगल्या प्रकारे काम करा, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये पुढे जा, तुम्ही त्या क्षेत्रामध्ये जे तुम्हाला मिळवायचं आहे यश ते मिळवा। ह्या सगळ्या गोष्टी जरी आपण मिळवल्या तरीसुद्धा एखाद्या व्यक्तीची जी मनस्थिती आहे किंवा एखाद्याची विचारशैली आहे ती आपण नाही बदलू शकत, कुठल्याही स्थितीमध्ये नाही बदलू शकत। एखाद्या व्यक्तीला जर एखादी गोष्ट म्हणला की नाही ही अशीच आहे, ही गोष्ट अशीच आहे, तर ती गोष्ट तशी नसली तरीही तो कायम त्याच गोष्टीवर अडून राहणार की नाही ही गोष्ट अशीच आहे, ही गोष्ट अशीच आहे। आपण म्हणजे किती चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न केला की नाही असं आहे, अशा प्रकारचं क्षेत्र आहे किंवा काही जरी झालं तर नाही, एखाद्याला जर वाटलं की एखादं क्षेत्र चुकीचं आहे तर तो त्याला म्हणणार की हां चुकीचंच आहे। जसं की आधीच्या काळची परिस्थिती कशी होती आपल्या सगळ्यांना माहीत आहे। स्त्रीला शिक्षणासाठी सुद्धा बंदी होती, स्त्री शिकू शकत नव्हती, घराबाहेर जाऊ शकत नव्हती, बरेच अशी बंधनं होती, बऱ्याच अशा जुन्या चालीरीती होत्या ज्या महापुरुषांनी आज सगळ्या नष्ट करून टाकलेल्या आहेत। म्हणजे अक्षरशः किती चांगलं जीवन आज आपण जगत आहोत। आधीचं जीवन आणि आत्ताचं जीवन यामध्ये भरपूर असं फरक आहे, तरीसुद्धा काही जी मानसिकता आहे ती नाही बदलत आहे, नाहीच बदलणार। कारण की ती मानसिकता कोणाची म्हणजे बाहेरून जरी जगाला ते वेगळी मानसिकता त्यांची दाखवत असले तरीसुद्धा चार भिंतीच्या आतमध्ये आजही काही घरामध्ये तीच मानसिकता आहे की स्त्रीने हे नाही करायला पाहिजे, ते नाही करायला पाहिजे। तिने चांगल्या रीतीने जरी काही करायला बघितलं, काही वाईट जरी नसलं ना तरी ही गोष्ट वाईटच आहे असंच तिला सारखं हिणवलं जातं आणि ती पुढे जाते ना तर तिला सपोर्ट करण्याऐवजी सारखं मागे खेचत राहायचं। तर ही गोष्ट कुठेतरी मला थोडं चुकीची वाटते आणि मला ही गोष्ट हर्ट करते नेहमी। तरी मला असं वाटलं की चला आपण ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे। मला नाही माहीत की ही गोष्ट शेअर करणं योग्य आहे अयोग्य आहे, मला माहीत नाही, पण का कुणास ठाऊक मी इतक्या चांगल्या प्रकारे, मला माहीत नाही ही गोष्ट शेअर करणं योग्य आहे की अयोग्य आहे, पण मला तरी नाही वाटत माझ्या चॅनलवरती मी काही चुकीचं अपलोड करते। सगळ्या गोष्टी मी छान क्रिएट करते, व्यवस्थित क्रिएट करते, तरीसुद्धा माहीत नाही नेहमी मला का असं माझ्या वाट्याला का संघर्ष येतो मला माहीत नाही। नेहमी मी हसत मुखाने माझे व्हिडिओज क्रिएट करत असते, जेणेकरून मला असं वाटतं की आपल्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते बघून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य असावं असं मला वाटतं। आणि माझं एक स्वतःचं हे आहे की मला नेहमी ना माझ्या चेहऱ्यावरती हास्य मला टिकवून ठेवायचं आहे आणि मला असं वाटतं की ठीक आहे, मी नाही वाद घालत एखाद्या गोष्टीमध्ये, मला असं वाटतं की ठीक आहे आपण आपलं यश तिथे निर्माण करायचं आणि मग पुढच्याला कळेलच की नाही ह्याही गोष्टीमध्ये काहीतरी
ही व्यक्ती केलेले आहे. स्वतःच्या जिद्दीवर आपण काहीतरी करू शकतो. चूक आपल्याला काही करायचं नाही आहे. जरी आपण व्हिडिओज क्रिएट करतोय तर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला इतरांपर्यंत काही तर चुकीचं जाईल ह्या गोष्टी मलाही नाही आवडत आणि मी त्या गोष्टी करतही नाही. माझं घरचं बॅकग्राऊंड कसं आहे, माझं घरचं वातावरण कसं आहे, ह्या गोष्टी सगळ्या मी ध्यानात ठेवून व्हिडिओज क्रिएट करत असते. तरीसुद्धा मला माहीत नाही का असं होते, सारखं हिणवलं जातं ही व्हिडिओजसाठी. तर त्यामुळे थोडंसं कुठेतरी हर्ट होतं. तर कोणासोबत असं होतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. फारसं असं काही नाही की एकदमच हे नाही, मी जास्त असं मनावर नाही घेत त्या गोष्टी. मला असं वाटतं की ठीक आहे, असू दे. एखाद्या क्षेत्राबद्दल एखाद्याला कसं माहीत नसतं, त्यामुळे त्याला ते नेगेटिव्हच दिसणार एखादी गोष्ट. एखाद्याला एखाद्या क्षेत्राबद्दल माहीत नसताना त्याला नेगेटिव्हच बघणार. जसं की मी म्हटलं की आधी स्त्री शिक्षणाला सुद्धा बंदी होती, तेव्हा अगदीच स्त्रीला शिकूच द्यायचे नाही. चूल आणि मूल बस, काही दुसरं नाही. भरपूर तिला काही हक्क नव्हते, काहीच नव्हतं. मग आज किती परिस्थिती बदललेली आहे. मग एवढी परिस्थिती बदलली तरीसुद्धा मग का स्त्रीचे निर्णय स्त्री का घेऊ शकत नाही? तिचे निर्णय नेहमी इतर जण का घेतात? मला ही गोष्ट एक समजत नाही. आईबाबाच्या घरी असताना आपले आईवडील आपल्या बाबतीतचे निर्णय घेतात. लग्न झाल्यानंतर आपले मिस्टर जे आहेत ते आपल्या बाबतीत निर्णय घेतात. तर मला असंच ट्रेनमध्ये एक मुलगी भेटलेली, म्हणजे तिचं लग्न झालं होतं आणि तिनं ब्युटी पार्लरचा कोर्स वगैरे केलेला होता. आणि मग असंच बोलता कसं आपण विचारतच असतो ना, तुम्ही काय करता वगैरे, काय नाही असं. तर ते म्हणले की माझं छान ब्युटी पार्लरचं कोर्स झालेला आहे आणि लग्नाआधी मी हे घ्यायचे सुद्धा, क्लायंट्स घ्यायचे सुद्धा आणि सगळं मेकओव्हर वगैरे करून द्यायचे मी छान. पण लग्नानंतर मात्र ना मला नाही, मग घरच्यांनी हे केलं, सपोर्ट केला आणि म्हटलं की नाही, करायचं नाही. तू जर काम करत राहिलीस तर मग घरचं कोण काय बघणार, असं म्हणून मग ते. पण तिला प्रचंड इच्छा होती की आपण काहीतरी करावं. तिचं म्हणणं की मी घरचं गोष्टी पण सांभाळून मला करायचं आहे. घरातल्या घरात जरी मला करू दिलं, क्लायंट्स घेऊ दिले मेकओव्हरचे, तर मी घेईन. घरामध्येच एखादं रूम हे करून मग तिथे मग माझं जे हे आहे ब्युटी पार्लर आहे ते ओपन करून मला हे करायचं आहे, असं तिचं म्हणणं. पण तिला तो सपोर्ट नव्हता घरामधून. तर त्यामुळे कुठेतरी ते म्हणले की मला तर खूप इच्छा आहे पण नाही सपोर्ट भेटत आहे. तर कसं आपण त्यांच्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन आपण कसं काय हे करायचं? इच्छा तर भरपूर आहे पण नाही करू शकत. तर असं काही गोष्टी आईच्या घडत असतात. सांगण्याचा उद्देश हाच आहे की जसं मला असं वाटतं की ठीक आहे ना, एखाद्याचा आनंद आहे एखाद्या गोष्टीमध्ये, तर आपण पण ते समजून घेतलं पाहिजे. तर ही गोष्ट दोन्ही साईडनं सारखीच आहे बघा. मी असं म्हणत नाही की लेडीजलाच समजून घेतलं पाहिजे किंवा जेंट्सलाच समजून घेतलं, असं नाही. घरातली जी मंडळ आहे सगळ्यांनी एकमेकांना थोडं समजून घेतलं पाहिजे. थोडंसं ॲडजस्टमेंट आपल्याला करावी लागतच असते एकमेकाच्या आनंदासाठी. हा माझा सांगण्याचा उद्देश आहे. तर बाकी काही नाही, हेच मला बोलायचं होतं. थोडंसं गोल जिलेबीसारखं बोलले. बस फक्त मला माझ्या मनातल्या भावना शेअर करायच्या होत्या की माझ्या व्हिडिओजमध्ये मला तरी असं वाटत नाही की मी काही चुकीचं प्रदर्शित करते किंवा काही चुकीचं दाखवते. तुम्ही सांगा मला की काय चुकीचं वाटतंय का, किंवा काय व्हिडिओ जे आहे माझे काही चुकीचे वाटत आहेत का, किंवा काय. जर चुकीचे वाटत असतील तरी तुम्ही सांगू शकता, वाटत नसतील तरीसुद्धा तुमचं मत मला नक्की कळवा, कारण की ते खूप महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. मी तर ठाम आहे. मला कितीही जरी असं हिणवलं किंवा काही माझं मन दुखवण्यात आलं सारखं तरी पण मी नाही सोडणार आहे यूट्यूब क्षेत्र. कारण की भरपूर अशा गोष्टी ज्या आहेत त्या यूट्यूबमुळेच माझ्यामध्ये ज्या आहे इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. अगदीच माझ्यामध्ये आत्मविश्वास निर्माण, म्हणजे राहिलाच नव्हता आत्मविश्वास की आपण काहीतरी करू शकतो, असा आत्मविश्वास वाटतच नव्हता. तर तो आत्मविश्वास पुन्हा माझ्यामध्ये निर्माण झालेला आहे. तर मला तरी नाही सोडायचं आहे हे क्षेत्र. आणि ज्या चांगल्या गोष्टी आहे, जे चांगल्या प्रकारे आहे तेच मला तुमच्यासमोर जे आहे ते शेअर करत राहायचं आहे नेहमीच. वाईट तर आपल्याला काही हे करायचं नाही आहेच. तर सांगण्याचा उद्देश हाच आहे की जे काही जवळची व्यक्ती असतात ना, फॅमिली असो किंवा कोणी आपल्या मैत्रिणी असो,
नातेवाईक असो कोणी असो, तर सगळ्यांनी ना थोडंसं समजून घेतलं पाहिजे. हेच मला सांगायचं आहे की तुम्हाला एखादी गोष्ट चुकीची वाटते तर ती चुकीचीच असेल असं नाही. त्यामागे तुम्ही दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे. कुठल्याही गोष्टीचा आपण एका बाजूने विचार केला की आपल्याला असं वाटतं की आपल्याला आपली चूक दिसतच नसते, असं असतं. आपल्याला वाटत असतं की पुढच्याचीच चूक आहे, असं यामुळे गैरसमज निर्माण होतो. तसंच एखाद्या गोष्टीबद्दल सुद्धा आहे की एखादं क्षेत्र तुम्हाला जर वाटतं की चुकीचं आहे तर ते चुकीचंच आहे असं आपण नाही बोलू शकत. त्यामागे काय गोष्टी आहेत, काय आहेत हे पण आपण बघायला हवं. तर असो, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.